वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु शारदवलय शुभ्रवस्राव्रतया विनावृदण्डमण्डितकरया श्वेतपद्मासनया ब्रह्माच्युत शङ्करा प्रभृतिभिः देवे सदा वन्दिता समन्पतो सरस्वती भगवती निशेष जडपः। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 57व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आपण चिंतन करत आहोत, विवरण घेत आहोत दासबोधातील पहिल्या समासातील तिसऱ्या ओवीवर, म्हणजेच नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले। नवविधा ह्या शब्दावर आपण चिंतन करत आहोत। मागच्या 55व्या 56व्या भागामध्ये आपण श्रवण, कीर्तन आणि नामस्मरण क्रमशः या 3 भक्तींच्यावर आपण चिंतन केलं, विवरण केलं। श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन अशा प्रकारे भक्तीच्या 9 पायऱ्या आहेत, 9 भक्त्या आहेत, भक्तीचे 9 प्रकार आहेत। त्या प्रत्येक प्रकारावर आपण आता चिंतन करत असताना श्रवण, कीर्तन आणि विष्णुस्मरण किंवा नामस्मरण या 3 भक्तीवर आपण चिंतन केलेलं आहे। त्यालाच धरून आज आपण या आजच्या 57व्या भागामध्ये चिंतन करणार आहोत। ज्या पद्धतीने समर्थांनी आपल्या दासबोध या ग्रंथामध्ये सविस्तरपणे नवविधा भक्तीचं वर्णन केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे 4थ्या दशकामध्ये, त्याच पद्धतीने माऊली ज्ञानोबांनी सुद्धा नवविधा भक्तीचं चिंतन मांडलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये। नाथ महाराजांनी सुद्धा आपल्या भागवतामध्ये नवविधा भक्तीचं चिंतन मांडलेलं आहे आणि गाथेमध्ये सुद्धा या नवविधा भक्तीच्या 9 पायऱ्यांसाठी किंवा 9 प्रकारांसाठी प्रत्येकी वेगवेगळ्या प्रकारचे अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आणि त्याचं वर्णन केलेलं आहे। त्याचं चिंतन आपण आज करत आहोत। चिंतन करत असताना श्रवण भक्तीवर आपण चिंतन केलं, कीर्तन भक्तीवर चिंतन केलं आणि विष्णुस्मरण या भक्तीवर चिंतन केलं। प्रत्येकी एक अभंग घेऊन साधारणतः जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कशा पद्धतीने त्या भक्तीचं वर्णन केलेलं आहे अशा पद्धतीचं चिंतन आपण आतापर्यंत केलेलं आहे। सर्वश्रेष्ठ भक्ती जर असेल तर नवविधा भक्ती, आणि नवविधा भक्ती या भक्तीच्या द्वारे जे माणसाकडे ज्ञान येते त्याला आत्मज्ञान म्हणतात, त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात। आपण आपल्या आयुष्यात काय करावं, कसं राहावं, कसं जगावं हे अचूक ज्ञान प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य नवविधा भक्तीमध्ये आहे। आणि म्हणूनच पादसेवन या भक्तीवर आपण 4थ्या भक्तीवर चिंतन करणार आहोत। या पादसेवन भक्तीची ओळख करून देत असताना समर्थांनी दासबोधामध्ये चिंतन मांडलेलं आहे, निरूपण मांडलेलं आहे। पादसेवन 4थी भक्ती पावन करीत असे त्रिजगती, जय करिता सायुज्य मुक्ती साधकास होय, अशा पद्धतीचं चिंतन मांडलेलं आहे। समर्थ सांगतात की बाबा रे, 4थी भक्ती ही पादसेवन आहे आणि ही भक्ती केल्यानंतर पावन करीत असे त्रिजगती, जय करिता सायुज्य मुक्ती साधकास होय, याच पद्धतीचं चिंतन करत असताना माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात आणि त्यांनी सुद्धा या पादसेवन भक्तीचं चिंतन आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये केलेलं आहे। अर्थातच द्वैत अर्थाने पादसेवन जर पाहायला गेलं तर चरण धुवून पिणे किंवा चरणाची सेवा करणे, चरणाची सेवा करणे, त्यासाठी रामायणामधलं आपण उदाहरण बघितलं की पादसेवन हे कोणी आणि कशा प्रकारे केलं, तर ते उदाहरण आपण भरताचं घेतलं की श्रीरामाच्या पादुका ठेवून आणि 14 वर्षे त्यांनी त्या पद्धतीने ते राज्य सांभाळलं। पादसेवन या भक्तीचं श्लोकामध्ये आपण वर्णन केलं, त्यामध्ये आपण
लक्ष्मीचं उदाहरण बघितलं. अर्थातच चरणाची सेवा करायची आहे, निष्कामतेने निरापेक्षेने सेवा करायची आहे, आणि त्याच्यातून मग आपल्याकडे काय प्राप्त होणार तर सलोकता, समीपता, स्वरूपता यांना बाजूला सारून चौथी मुक्ती जी आहे सायुज्यता, ती सायुज्यता मुक्तिप्रत मनुष्य होत असतो किंवा सायुज्यता मुक्ती त्याला प्राप्त होत असते. आणि त्याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अल्प माझी मती म्हणून येतो काकुलती, आता दाखवा तुमची पाऊले केशवा. हे महत्वाचं आहे. किती जरी दास ज्ञानी झाला, किती जरी त्याला ज्ञान प्राप्त झाला, अभ्यासू झाला, पंडित झाला, तरी ज्याच्या गुण हे ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याची पाऊलं विसरता कामा नये, त्याचे चरण विसरता कामा नये. आणि खरं तर परमार्थाच्या दृष्टिकोनातून आणि अद्वैत भाषेने जर सांगायचं गेलं तर सद्गुरु पादोदकम पिबेत म्हणजे कुठे? इथून अज्ञान मूलहरणम जन्म कर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम पण सद्गुरु पादोदकम पिबेत. अज्ञान समूळ नष्ट होते, अज्ञान मूलहरणम मुळासकट अज्ञान नष्ट होत आहे, त्याचं निरसन होते. जन्म कर्म निवारणम, मग काय प्राप्त होते त्याच्यातून तर ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य सिद्ध्यर्थ. पण काय? सद्गुरु पादोदकम पिबेत. आपल्या श्री गुरूंचे, आपल्या सद्गुरूंचे पाय धुवून प्यायचेत म्हणजे काय तर श्रवण करायचं आहे त्यांच्या चरित्राचं, त्यांच्या निरूपणाचं, त्यांच्या कीर्तन प्रवचनाचं आपण श्रवण करायचं आहे. आणि त्या श्रवणातून जे आपल्याला प्राप्त होत आहे ते ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य. मग त्या ठिकाणी आपण अतिशय नम्र होऊन मला काहीही येत नाही आणि केवळ मला शिकायचं आहे, मी शिकण्यासाठी आपल्या आश्रमात आलेलो आहे, आपल्या चरणाशी आलेलो आहे, अशा भूमिकेमध्ये उभं राहायचंय. ह्याच भूमिकेमध्ये उभं राहायचंय. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की अल्प माझी मती म्हणून आलो काकुलती. देवारे मला काही कळत नाही, समर्थांकडे निवेदन करायचंय, समर्था मला काही कळत नाही, पांडुरंग परमात्म्याच्याकडे निवेदन करायचंय, प्रार्थना करायची आहे, देवा मला काहीही कळत नाही, मी अल्पमती आहे, माझी मती अल्प आहे. आणि त्यांच्या पुढे आपण अल्पच आहोत, देवाच्या पुढे संतांच्या पुढे आपण अल्पच आहोत. माणसाकडे किती जरी आर्थिक कायिक वाचिक मानसिक किती जरी शिल्लक असेल, किती जरी बळ असेल या चारही प्रकारचं, तरी देवापेक्षा आणि संतांपेक्षा मोठा मनुष्य कधी होऊ शकत नाही, कधीच नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज नम्र प्रार्थना करतात की देवा मी अल्पमती आहे, अल्पमती माझी मती म्हणून येतो काकुलती. देवा म्हणून मी तुला काकुळती आलेलो आहे, मी तुला शरण आलेलो आहे, मी तुझ्या चरणाशी आलेलो आहे. मग माझी जर इच्छा आहे अंतःकरणापासून तुझ्या चरणाचं दर्शन घेणं, तुझ्या चरणाजवळ राहणं, आणि अंतःकरणापासून जर माझी तळमळ आहे तर देवा आता तुम्ही काय करा, आता दाखवा दाखवा तुमची पाऊले केशवा. देवाची पाऊलं म्हणजे श्रवण. कारण ज्याच्यातून देवाची ओळख होते, विठ्ठलाची ओळख होते, ते महत्वाचं आहे. म्हणून महाराज म्हणतात समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. श्रवणातूनच, जाणीवेतूनच, ह्याच सामर्थ्यातून त्यांना ओळख झाली, ह्याच सामर्थ्यातून त्यांना कळलं काय देवाची चरण सम आहेत. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी या हरी वृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे माझे चित्त जणी जणो देशी. तुका म्हणे मज कळले त्यांचे वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. म्हणून
देवाची पाऊलं सेवन करायची आहेत, संतांचे चरण सेवन करायचे आहेत. चरण म्हणजेच श्रवण. वरचे द्वैतातले किती जरी पाय आपण धुवून प्यालोत तरी अंतःकरणामध्ये मात्र काही फरक पडणार नाही. विचारामध्ये फरक पडणार नाही, कर्मामध्ये फरक पडणार नाही. ज्याच्याने आपलं अंतःकरण पवित्र होतंय ना, प्रत्येकाने अंतःकरणामध्ये एकच विचार करायचा आहे की जी प्रत्यक्ष पावलं आहेत, चरण आहेत, ते धुवून जर आपण पेलो तर आपलं अंतःकरण स्वच्छ होईल का? आपले विचार स्वच्छ होतील का? आपलं मन स्वच्छ होईल का? आपल्याकडे पवित्रता निर्माण होईल का? नाही होऊ शकत. म्हणून ज्याच्या गुणे जे सद्गुरु पादोदकम पिबेत केल्यानंतर, जे चरण धुवून पेल्यानंतर आपल्याकडे चांगले विचार निर्माण होतात, आपल्या अंतःकरणामध्ये पवित्रता निर्माण होते, अंतःकरणामध्ये परिवर्तन होते, मन निर्माण होते, ते पादोदकम पिबेत म्हणजेच श्रवण. आणि हे प्रत्येक वेळेला देवाकडे, संतांकडे, आपल्याला समर्थांकडे निवेदन करता आलं पाहिजे, प्रार्थना करता आली पाहिजे की देवा परब्रह्मा, शेवटच्या श्वासापर्यंत मला तुझे हे चरण धुवून प्यायचे. म्हणजेच काय? तुझ्या वाड्मयाचं, चरित्राचं मला श्रवण हवं आहे की जेणेकरून शेवटच्या श्वासापर्यंत मला तुमचं स्मरण राहील. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. आणि ते ज्ञान प्राप्त करून देण्याचा अधिकार या नवविधा भक्तीचा आहे. आणि त्या नवविधा भक्तीतील चौथ्या भक्तीचं आपण स्तवन करत आहोत, श्रवण करत आहोत. चौथ्या भक्तीवर आपण चिंतन करत आहोत. हो. अन्यथा एक दृष्टांत दाखवला संतांनी की ज्याचे चरण धुवून प्यायचे, म्हणजे ज्याच्या श्रवण करायचं आहे, कोणाच्या चरणाशी आपण पाहिजे? चरण पादोदकम पिबेत म्हणजे जेणेकरून आपल्याकडे चांगले गुण कसे निर्माण होतील याचा विचार आपण केला पाहिजे. अन्यथा मग फसगत होते. मागे बघा, आपण गुरु आणि शिष्य याच्यावर स्तवन करत असताना साधारणतः चिंतन केलं, गुरु आणि शिष्य कसा असावा. आता तोच विषय इथे परत आलेला आहे की सद्गुरु पादोदकम पिबेत. जर आपल्याला श्रवण हवं आहे, जर आपल्याला स्तवन हवं आहे, चिंतन हवं आहे, विवरण हवं आहे, आपल्यामध्ये परिवर्तन जर घडलं पाहिजे, तर ज्याचे पादोदकम पिबेत करायचे, ज्याचे चरण धुवून प्यायचे आहेत, ते पण त्या पद्धतीचे पाहिजेत, ते पण त्या अधिकाराचे पाहिजेत. हो, त्यांचा तो अधिकार हवा आहे. म्हणून बघा, कीर्तनाचं स्तवन करताना, कीर्तनावर चिंतन करताना आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर ज्या वेळेला चिंतन केलं त्यावेळेला महाराजांनी सांगितलेले की कीर्तनाची गोडी देव निवडी आपण, कोणी व्हारे अधिकारी, म्हणजे अधिकारी व्हायला पाहिजे. तसं ज्याच्या चरणाशी आपण आहोत किंवा राहायचं आहे तो अधिकारी आहे का? त्याचा अधिकार तो आहे का? ज्याचे सद्गुरु पादोदकम आपल्याला करायचे पिबेत, ज्याचे चरण धुवून प्यायचे, ते किती निर्मळ आहेत, त्यांच्याकडे किती पवित्रता आहे हे आपण शोधलं पाहिजे. अन्यथा मग फसगत होते. आटाव गुरु आणि बाटाव चाला त्याला म्हणतात. हो, एक साधा दृष्टांत दाखवला की ज्या वेळेला ते गुरु महाराज आपल्या शिष्यांकडे आले आणि कुठली गोष्ट अति झाली का तिथे माती होते. अति परिचय अवज्ञा घडते असं मानलेलं ते. अति परिचय अवज्ञा घडते. हे गुरुनी पण शिष्याकडे जावं, पण किती जावं? गुरुनी ही शिष्याकडून अपेक्षा करावी, पण कसली अपेक्षा करावी, काय अपेक्षा करावी, हो कळलं पाहिजे आपल्याला. ते गुरु उठसूट त्या शिष्याकडे
सतत सतत अगदी फेऱ्या मारणारे, तिथे पंचपक्वान्नाचं जेवण मिळायचं त्यांना. हैराण झाला तो शिष्य. पण शेवटी एक दिवस अशी परिस्थिती आली की गुरु महाराज आपल्याकडे आले, पण घरात काही नाहीये, त्यांना खायला काय देणार. मग त्याने विचार केला आणि ज्या वेळेला तो असा दारातून बाहेर पडत होता तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं आणि केलं जे काही करायचं, त्याच्या मनामध्ये जे आलं ते केलं. जाऊन मस्त की ते सामान वगैरे घेऊन आला, पंचपक्वान्नाचं जेवण बनवलं. जेवण बनवताना पण असं बनवलं की आतापर्यंत त्याने अनेक वेळा ते गुरु आलेले, पण असं जेवण त्याने बनवलंच नव्हतं. पंचपक्वान्नाचं जेवण त्याने मस्त की बनवलं. जेवायला बसल्यानंतर ते गुरु महाराज पण अगदी स्तुती करायला लागले त्याची, की कुठून आणलं हे सगळं, कसं काय आलं हे सगळं, आज म्हणजे अगदी वेगळाच बेत आहे तुझा, आज अगदी वेगळंच काम केलंय तू. ज्या ज्या वेळेला ते गुरु असे स्तवन करायचे, स्तुती करायचे त्याची, त्या त्या वेळेला तो हात जोडून सांगायचा, महाराज काय नाही, तुमची पावलांची कृपा, ही तुमच्या चरणांची कृपा, ही तुमच्या पायांची कृपा. गुरुला बरं वाटायचं, एवढं सगळं केलंय तरी मला विसरलेला नाही, माझ्या पावलांना विसरलेला नाही, माझ्या चरणांना विसरलेला नाही. किती नम्रता याच्याकडे, म्हणे मी याची स्तुती करतोय की एवढं सगळं तो आणलं कसं काय, कुठून आणलं. आणि तो हात जोडून सांगतोय की काय नाही महाराज, हे आपल्या चरणांची, पावलांची कृपा, पायांची कृपा, तुमच्या पायांची, तुमच्या चरणांची कृपा. जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यानंतर ज्या वेळेला गुरु जायला निघाले त्यावेळेला चप्पल शोधतात, त्यांची पादत्राणे शोधतात, बाहेर कुठे दिसत नाही. मग शिष्याला विचारलं, काय रे माझी पादत्राणे कुठे गेली. त्यावेळेला शिष्य बोलला की महाराज, आतापर्यंत मी जे बोलत होतो की तुमच्या पादत्रांची कृपा, पायांची कृपा, तेच घरात काहीच नव्हतं, शेवटी तुमच्या चपला जाऊन विकल्या आणि त्याचं सामान घेऊन आलो. आता हे गुण त्याच्याकडे आले का, हे विचार त्याच्याकडे आले का, आणि आलेच कसे, त्याला कारणीभूत कोण. म्हणजे प्रत्येक गोष्ट जर आपण शोधायला गेलो ना, प्रत्येक गोष्ट, तर अधिकारी पाहिजे, घेणाराही अधिकारी पाहिजे आणि देणाराही अधिकारी पाहिजे. ते अधिकार त्याला प्राप्त झालेला पाहिजे. जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काही देव ऐशी वासना, मग तिथे परमार्थ घडणार नाही. हो, लालची स्वभाव असेल, स्वार्थ असेल, कामना असेल, मनी कामना चेटके घात माता, जनी व्यर्थरे तो नव्हे मुक्तीदाता. कामना असेल मग नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हणलेलं, कीर्तनाचा विक्रा मातेशी गमन, भार खाई धन विटाळतो, हरिभक्ताची माता हरिगुण कीर्ती, इजवर पोट भरती चांडाळते. अत्यंज हे ऐसे कदापि करिना, भार तो खाईना जननीची. तुका म्हणे त्यांचे दर्शनही खोटे, पूर्वजांस नेटे नरका धाडी. चौथ्या भक्तीचं स्तवन करत असताना, विवरण घेत असताना, ज्याचे पाय धुवून प्यायचेत ना, आपल्याला पाय धुवून प्यायचे म्हणजे काय, ज्याच्या कीर्तन प्रवचन निरूपणाचं श्रवण आपल्याला करायचं आहे ना, तो अधिकारी आहे की नाही ते प्रथम शोधलं पाहिजे. नाहीतर पोहणाराच बुचक्या खातो, तो दुसऱ्याच कायचा काढू पाहतो. त्याची कर्म, त्याचे विचार, त्याचं कार्य आपण शोधलं पाहिजे. तो देताना आपल्याला निष्कामतेने निरापेक्षाने देतोय का, की काही कामना आहे, काही अपेक्षा आहे. मनी कामना चेटके घात माता, जेनी व्यर्थरे तो नव्हे मुक्तीदाता. म्हणून संत ज्या ज्या वेळेला कार्याला आले ना, त्या त्या वेळेला संतांनी बघा कसं कार्य केलेले, निष्कामतेने, निरापेक्षेने, निस्वार्थपणे, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही. कोणी निंदा अथवा वंदा, स्वहित आमचा धंदा, आमचं स्वहित साधायचं आहे. आम्ही माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत, भगवंताने आम्हाला माणूस म्हणून जन्माला घातलेले आहे, ती माणुसकी जपायची आहे.
माणुसकी जपता जपता, समाज प्रबोधनाचं कार्य करता करता, समाज सेवेचं कार्य करता करता, धर्म स्थापनेचं कार्य करता करता आम्हाला देवाची ओळख घ्यायची नव्हे नव्हे तर देवाप्रत व्हायचं आहे, देवत्व प्राप्त झालं पाहिजे, असं कार्य संतांनी केलेलं आहे. आणि तेही निस्वार्थपणे, निष्कामतेने. म्हणून पादसेवन चौथी भक्ती पावन करीत असे त्रिजगती जय करिता सायुज्य मुक्ती साधकास होय, हे समर्थांनी मांडलेलं आहे. कारण जो पादोदकम बिबित करायला लागला, जो चरणासी आला, म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आता दाखवा दाखवा तुमची पाऊले केशवा. देवाच्या चरणाशी जर राहायचंय, केशवाच्या चरणाशी जर राहायचंय, तर त्या पद्धतीने त्याला स्थिरता प्राप्त झाली पाहिजे, तो अधिकारी पाहिजे. आणि जो आहे त्याला साधक म्हणतात. जो त्याच्या चरणाशी स्थिर झाला ना त्याला साधक म्हणतात. हो. धीर माझ्या मना नाही, नाही नारायणा. देवा, पांडुरंगा, परमेश्वरा, तुमचे चरण मला पाहायचे आहेत, तुमचे चरण मला दाखवा, तुमची पाऊलं मला दाखवा. आणि मी एवढा आतुर झालेलो आहे तुमचे चरण पाहण्यासाठी. केशवा, तुमच्या चरणाचं दर्शन घेण्यासाठी मी एवढा आतुर झालेलो आहे की मला धीर राहिलेला नाही. धीर माझ्या मना नाही, नाही नारायणा. तुका म्हणे दया मज करा अभागिया. हो, नम्र प्रार्थनाच केलेली आहे देवाकडं, पांडुरंग परमात्म्याकडं, त्या केशवाकडं, की देवा, माझ्यासारख्या अभाग्यावर तुम्ही दया करा, तुम्ही कृपा करा. आणि मला काय करा तर तुमच्या चरणाचं दास म्हणून उभे करा, तुमच्या चरणाचा भक्त म्हणून उभे करा, तुमच्या चरणाशी माझा स्वीकार करा. आणि अखंड चरण महत्वाचे आहेत. नम्रता हा परमार्थाचा अलंकार आहे. आणि नम्रतेने दासाने, भक्ताने, साधकाने त्या श्री गुरूंच्या, त्या विठ्ठलाच्या, त्या पांडुरंगाच्या चरणाशी स्थिर राहायचं आहे. जो चरणाशी स्थिर राहिला ना त्याला कळी कालाचे भय नाही. ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण. काळ मृत्यू न बाधे जाणं, अपमृत्यू काय करी. म्हणून त्याने काय करायचं आहे, त्या श्री गुरूंच्या चरणाशी राहायचं आहे. अखंड अखंड त्यांचं स्मरण ठेवायचं आहे, त्या चरणांचं स्मरण ठेवायचं आहे. आणि तेच निवेदन जगद्गुरु तुकाराम महाराज करतात की देवा, माझ्या अंतःकरणामध्ये एवढी उपरती झालेली आहे, अंतःकरणापासून माझ्या एवढा मला धीरच निघत नाही. आता धीर माझ्या मना नाही, नाही नारायणा. का? तुमची पावलं पाहण्याची एवढी आतुरता पिंडात माझ्या निर्माण झालेली आहे. त्याच पद्धतीने जो साधक म्हणून उभा राहिला ना, जो दास म्हणून उभा राहिला ना, जो भक्त म्हणून उभा राहिला ना, त्याच्या पिंडामध्ये तळमळ पाहिजे, त्याच्या अंतःकरणामध्ये तळमळ पाहिजे की मला कीर्तन श्रवण मिळेल का, मला प्रवचन श्रवण मिळेल का, मला कुठे निरूपण श्रवणाला मिळेल का, मला कुठे संतांचं चरित्र श्रवणाला मिळेल का, भगवंताचं स्तवन मला कुठे ऐकायला मिळेल का. अशी आतुरता, अशी तळमळ त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. ही तळमळ, ही आतुरता निर्माण होईल केव्हा? त्यासाठी श्रवण तर पाहिजे, प्रत्येक इंद्रियाकडे जाणीव तर पाहिजे, आणि प्रत्येक इंद्रियाला त्या पद्धतीने जाणीवेतून कर्म घडली पाहिजेत. प्रत्येक इंद्रियाकडून एकदा त्या माणसाला समाधान प्राप्त झालं ना, एकदा स्थिरता निर्माण झाली ना मनाकडे, की तो मनुष्य, तो दास, तो साधक, तो भक्त दुसरी कसलीही अपेक्षा करत नाही. हो, दुसरी कसलीही अपेक्षा करत नाही. जिथे जातो तेथे त्या पांडुरंगाचे, त्या केशवाचे चरणच पाहत असतो, चरणाचंच दर्शन घेत असतो. आणि सर्व सामर्थ्य
चरणाशी असतं, सर्व सामर्थ्य चरणाशी असतं. म्हणून देवाची पूजा करत असताना देवाच्या चरणाची पूजा, चरण पूजा सर्वात श्रेष्ठ आहे. विधी निर्मिता लिहितो सर्व भाली, परी लिहिता कोण त्याचे कपाळी. देवाच्या कपाळावर, देवाच्या डोक्यावर पूजा करण्याचा अधिकार आपला नाही आहे. संतांनी चरणाची पूजा सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे. चरण पूजा ह्या नवविधा भक्तीचं स्तवन करत असताना, चिंतन करत असताना प्रत्येक भक्ती महत्वाची आहे आणि प्रत्येक भक्ती श्रेष्ठ आहे. प्रत्येक भक्ती श्रवणापासून तर आत्मनिवेदनापर्यंत प्रत्येक भक्ती श्रेष्ठ आहे आणि प्रत्येक भक्ती महत्वाची पण आहे. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन सगळ्या भक्त्या महत्वाच्या आहेत. या सगळ्या भक्त्यांचं स्तवन आपल्याला करायचंय, चिंतन आपल्याला करायचंय. तत्पूर्वी आपण ह्या चौथ्या भक्तीचं स्तवन करत असताना, पादसेवन या भक्तीचं स्तवन चिंतन करत असताना चरण महत्वाचे आहेत. म्हणून संतांनी विशेष करून महत्व चरणाशी दिलेलं आहे. चरण पूजेला, चरणाच्या पूजेला विशेष करून महत्व दिलेलं आहे. आणि तेच ज्ञानोबांनी सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. नाथ महाराजांनी भागवतात तीच चरण पूजा सांगितलेली आहे. ही पादसेवन भक्तीचं स्तवन करत असताना त्यांनी त्या पद्धतीने त्या चरण पूजेचं स्तवन केलेलं आहे, विवरण केलेलं आहे, चिंतन घेतलेलं आहे. आणि आज त्याच प्रकारचं चिंतन करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अल्प माझी मती म्हणून येतो काकुलती, आता दाखवा दाखवा तुमची पाऊले केशवा. पाऊले म्हणजे चरण. केशवा, पांडुरंगा, नारायणा तुमचे चरण दाखवा. ते चरण पाहण्यासाठी म्हणजे ते श्रवण मिळण्यासाठी, ते ऐकण्यासाठी माझी इंद्रिय, सगळ्या अंगाची इंद्रिय. बघा, ज्या वेळेला गीता ऐकावायची त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं अर्जुनाला की बाबा रे सर्व इंद्रियांची श्रवण इंद्रिय कर. सर्व इंद्रिय तुझी अशी झाली पाहिजेत की हे ऐकण्यासाठी आतुर झाली पाहिजेत. एकचित्ताने अंतःकरणापासून. आणि अशा प्रकारे सर्व इंद्रिय श्रवणेंद्रिय केल्यानंतर जे काही तुला सांगतो ते अंतःकरणापर्यंत घे आणि अंतःकरणापर्यंत त्या गोष्टी केल्यानंतर त्याचा विचार कर. अंतःकरणपूर्वक विचार कर. म्हणजे पाऊल हे चरण हे पादोदकम पिबेत. परत एकदा बघा, ही चौथी भक्ती म्हणजे आपण काय समजतोय की प्रत्यक्षात पाय धुवून पेणे. पण जसं आपण चिंतन करतो, विवरण करतोय की तसे पाय धुवून पिल्यानंतर कदाचित जर पायाला काही लागलं असेल तर माणसाला एखादा आजार, रोग होऊ शकतो. भ्रमात नाही राहायचं, अज्ञानात नाही राहायचं, अंधश्रद्धेमध्ये नाही राहायचं. आपल्याला प्रत्यक्ष अंतःकरणापासून विचार करायचा आहे की कुठले पाय धुवून पेल्यानंतर माणसाच्या कर्माचरणामध्ये परिवर्तन होतंय, गुणामध्ये परिवर्तन होतंय. तर संतांनी हेच दाखवलेलं आहे. हेच श्रवणेंद्रियातून, कानातून जे श्रवण करतोय आपण, जे ऐकतोय ते इथून त्यांचे चरण धुवून पिल्यासारखं आहे. आणि मग एकदा श्रवण केलं की प्रत्येक इंद्रियाकडची कर्म, उत्तम कर्म निर्माण होतात. उत्तम जाणीव प्रत्येक इंद्रियाकडे निर्माण होते. आणि तीच जाणीव प्रत्येक इंद्रियाकडे निर्माण व्हावी म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत त्याचे चरण आपल्याला पाहिजेत. म्हणून धीर नाही, धीर माझ्या मना नाही, नाही नारायणा तुका म्हणे दया मज करा अभागिया. कसं नम्र प्रार्थना, कशी नम्र निवेदन केले. आणि त्याच पद्धतीने नम्र प्रार्थना, नम्र निवेदन परब्रह्माकडे आपल्याला करता आलं पाहिजे की देवा रे शेवटच्या श्वासापर्यंत हेची दान देगा देवा आणि तुझा विसरण भावा. अशा पद्धतीने ह्या चौथ्या भक्तीवर आपण साधारणतः चिंतन केलेलं आहे. आणि याच ठिकाणी त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन
त्या श्री समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या या 57व्या भागाला पूर्णविराम देत आहोत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.